नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून मी ऑप्शन बाईंगची सीरीज तुमच्यासाठी सुरू करत आहे. सो आपण एकदम बेसिकपासून सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. सो तुम्ही अजून पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आता ऑप्शन बाईंगचे मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. ओके. आणि आपण सगळ्या गोष्टी हळूहळू समजून घेणार आहोत. मी स्वतः तुम्हाला मार्केट ॲनालिसिस देखील प्रोव्हाईड करणार आहे. प्लस मी तुम्हाला काही लाईव्ह ट्रेड म्हणण्यापेक्षा मी पण स्वतः ट्रेड घेऊन ते रेकॉर्ड करणार आहे, की मी मी ॲनालिसिस कसं करतो, माझं प्लॅनिंग काय असतं, मी ट्रेड घेतल्यानंतर कसं प्लॅनिंग करतो, या सगळ्या गोष्टी मी या सीरीजमध्ये तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे. ओके. सो आपण आजपासून ऑप्शन बाईंगची सीरीज स्टार्ट करत आहोत आणि त्याच्यामधला आपला पहिला टॉपिक आहे, की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? ओके. जसं मी तुम्हाला म्हटलं, की आपल्याला एकदम बेसिकपासून सुरुवात करायचं आहे. या कन्सेप्ट ॲटलीस्ट आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे, की बेसिक लेव्हलला काय माहिती असतं. कारण जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली ऑप्शन बाईंग सुरुवात करतात, तेव्हा या सगळ्या गोष्टी तेवढ्या मॅटर नाही करत. पण ॲटलीस्ट तुम्हाला थोडंफार माहिती नॉलेज असणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला हे बेसिक गोष्टी एक्सप्लेन करत आहे. सो आपला पहिला जो टॉपिक आहे, तो आहे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? आता इक्विटीमध्ये आपण काय करत असतो? म्हणजे इक्विटी ट्रेडिंगमध्ये जेव्हा आपण इक्विटीमध्ये ट्रेडिंग करत असतो, तेव्हा आपण काय करत असतो? तर एखादा शेअर आपण बाय आणि सेल करत असतो. ओके. जेव्हा तुम्ही तो बाय करतात, तेव्हा तुमच्याकडे त्या शेअरची ओनरशिप येते. ओके. आणि त्या शेअरची जी काही प्राईस आहे, त्या प्राईसमध्ये आपल्याला तो बाय करावा लागतो आणि होल्ड करावा लागतो. ओके. आणि जेव्हा पण तुम्ही सेल करतात, तेव्हा करंट मार्केटमध्ये जी काही प्राईस चालू आहे, त्याच्यानुसार तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होत असतो. ओके. सो हे झालं आपलं इक्विटी ट्रेडिंग. ओके. तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय करतो, तर जो काही आपला इंडेक्स आहे किंवा जो काही स्टॉक्स आहे, तर त्याचे जे काही प्रीमियम असतात, ओके, त्याच्यामध्ये आपण बाईंग किंवा सेलिंग करत असतो. ओके. मी तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, की एक एक्झाम्पल देऊन पण मी एक्सप्लेन करेल तुम्हाला, की काय असतं आणि नक्की कसं असतं. ओके. सो बेसिकली ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? तर ऑप्शन ट्रेडिंग हे डेरिव्हेटिव्हज आहे. आता डेरिव्हेटिव्हज म्हणजे काय? तर ज्याची प्राईस दुसऱ्या एखाद्या गोष्टीपासून जर डिसाईड होत असेल, तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ओके. म्हणजे दुसऱ्या एखाद्या इंडेक्सपासून किंवा स्टॉक्सपासून त्या ऑप्शनची जर प्राईस डिसाईड होत असेल, त्याला आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. ओके. जसं की आता निफ्टी. निफ्टी हा एक इंडेक्स आहे. सो त्याचे काही आपल्याकडे ऑप्शन चेन्स आहेत किंवा स्ट्राईक्स प्राईस आहेत. ओके. सो त्याच्यानुसार म्हणजे इंडेक्सनुसार त्यांची प्राईस त्या डेरिव्हेटिव्हची प्राईस डिसाईड असतं. जसं निफ्टी वर जाईल तशी त्याची प्राईस डिसाईड वर जात असते किंवा खाली येत असते. जसा तो खाली येईल तसा. आता ऑप्शनमध्ये पण ऑप्शनमध्ये म्हणजे आपण कसं म्हणतो की एफ-एन-ओ. ओके. म्हणजे फ्युचर आणि ऑप्शन असे 2 टाईप असतात. सो आज आपण ऑप्शन समजून घेणार आहोत. मी स्वतः कधी फ्युचरमध्ये ट्रेडिंग केलं नाहीये. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग कधी शिकवणार नाहीये. इन फ्युचर जाऊन मी जर स्वतः कधी फ्युचरमध्ये ट्रेडिंग केलं, तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन. पण मी सध्या ऑप्शन बाईंगबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक रिअल टाईम एक्झाम्पल देतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला सेम आपण मार्केटनुसार कंपेअर करू. ओके. समजा आपल्याकडे 2 पर्सन आहेत. एक आहे अजय, ओके. आणि दुसरा आहे समजा रोहित. ओके. समजा रोहितकडे एक समजा जमीन आहे. ओके. ज्या जमिनीची प्राईज आहे 50,00,000. ओके. समजा 50,00,000 त्याची प्राईज आहे. ओके. आणि अजयकडे अजयकडे आत्ता एक न्यूज आली, की रोहितला ती जमीन विकायची आहे. ही न्यूज त्याला कळाली आणि त्याला हे पण कळालं, की अजयची जिथं जमीन आहे, तिथं जवळपास एखादा मॉल बनण्याचे चान्सेस आहे. प्लस मेट्रो स्टेशन येण्याचे चान्सेस आहे. ओके. आणि हा जो प्रोजेक्ट आहे मेट्रो किंवा मॉलचा, हा प्रोजेक्ट मे बी विदिन 5 इयरमध्ये येऊ शकतो, असं त्याला वाटत आहे. सो त्याला वाटतं, की तेव्हा त्याची प्राईस 1 करोडपर्यंत जाऊ शकते त्या जमिनीची. ओके. पण आता प्रॉब्लेम काय आहे, तर अजय ती जमीन विकत घ्यायला इंटरेस्टेड आहे. ओके. पण अजयकडे आत्ता मे बी ₹50,00,000 नसतील. ओके. पण अजयला ती जमीन बुक करून ठेवायची आहे. ओके. म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट साइन करायचा आहे अजयला. ओके. अजयकडे आत्ता तेवढी अमाउंट नाही आहे. पण अजयला ती जमीन बुक करून ठेवायची आहे. सो त्यांच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट झालं. ओके. ज्याच्यामध्ये
अजयने त्याला 5,00,000 रुपये अमाऊंट ॲज अ टोकन अमाऊंट म्हणून दिली. ओके. 5,00,000 रुपये टोकन अमाऊंट म्हणून दिली आणि त्यांच्यामध्ये असं कॉन्ट्रॅक्ट झालं की ही अमाऊंट जी 5,00,000 आहे ती रोहितला त्याने दिली. ओके. आणि त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असा आहे की विदिन 5 इयर नंतर अजय ही जमीन त्याच्याकडनं विकत घेईन. ओके. पण आत्ता जी प्राइस चालू आहे म्हणजे 50,00,000 रुपयाला ती जमीन तो विकत घेईल. ओके. आणि जर असं त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं. ओके. आणि जर त्या जमिनीची प्राइस जर समजा तिथं जर समजा मॉल किंवा मेट्रो स्टेशन नाही बनलं तर मे बी अजय ती जमीन नाही विकत घेणार. ओके. सो म्हणजे तो कंपल्सरी बाय करेल असं काही नाही आहे. पण त्याने ॲज अ जमीन ती रिझर्व करून ठेवण्यासाठी त्याने 5,00,000 रुपये त्याला टोकन दिलं रोहितला. तिथं समजा रोहितची जिथं जमीन आहे तिथं समजा ते मॉल आणि मेट्रो स्टेशन 5 वर्षानंतर आलं. ओके. सो अजयने ऑलरेडी त्याला 5,00,000 रुपये पे केले होते. ओके. आणि अजयने प्लस त्याला 50,00,000 रुपये पे केले. म्हणजे रोहितला पैसे किती मिळाले? तर रोहितला पैसे मिळाले 50,00,000 प्लस 5,00,000. म्हणजे इकडे त्याला 55,00,000 त्याला मिळाले. ओके. पण आत्ता त्या जमिनीची प्राइस आहे 1 CR. ओके. त्या आत्ता जमिनीची प्राइस किती आहे? तर 1 CR. ओके. म्हणजे रोहितला इकडे नुकसान झालं. कारण जर रोहितने ही जमीन आत्ता विकली असली तर त्याला 1 CR मिळाले असते. म्हणजे रोहितला लॉस किती झाला? तर 45,00,000चा समजा त्याला लॉस झाला. ओके. बरोबर. कारण त्याने ती जमीन तेव्हाच त्याच्यासोबत ॲग्रीमेंट करून ठेवली होती. सो त्याच्यामुळे त्याला ती जमीन विकणं आलं. ओके. आणि त्याने ऑलरेडी रोहितने 5,00,000 रुपये त्याच्याकडून टोकन अमाऊंट घेतली होती आणि त्यांच्यामध्ये अशी डील झाली होती की 5 वर्षानंतर जेवढी आत्ता प्राइस आहे त्या प्राइसला ती जमीन विकली जाईल. ओके. सो आता अजयला इथे किती प्रॉफिट झालं? तर अजयने ऑलरेडी 5,00,000 रुपये पे केले होते प्लस त्याने 50,00,000 रुपये म्हणजे अजयने पे किती केले अजयने? तर 50,00,000 रुपये पे केले. ओके. आणि ऑलरेडी त्याने 5,00,000 रुपये पे केले होते. पण इथं अजयला प्रॉफिट कसं झालं? कारण त्या जमिनीची प्राइस आत्ता 1 CR आहे. बरोबर. 1 CR प्रॉफिट असल्यामुळे अजयला प्रॉफिट किती झालं? त्याने ऑलरेडी -55 जर लाख केले तर अजयला प्रॉफिट झालं 45,00,000चं. राईट. ओके. सो सेम. पण आता समजा हा एक सिनारिओ झाला की तिथं हे बनलं. ओके. काय म्हणतात ते मेट्रो स्टेशन आणि मॉल तिथं बनला. त्याच्या या केसमध्ये अजयला प्रॉफिट झालं आणि रोहितला लॉस झाला 45,00,000चा. ओके. जर ते मॉल किंवा मेट्रो स्टेशन बनलं नसतं. ओके. सो त्याच्यामध्ये काय झालं असतं की 50,00,000ची प्राइस तेवढीच राहिली असती त्या जमिनीची. ओके. त्या केसमध्ये याला म्हणजे रोहितला किती प्रॉफिट झालं असतं? रोहितला 5,00,000चं प्रॉफिट झालं असतं. ओके. कारण त्याने जी टोकन अमाऊंट घेतली त्याच्याकडून तेवढं त्याला प्रॉफिट झालं असतं आणि अजयला लॉस जो झाला असता तो झाला असता -5,00,000. ओके. सो हे एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये कसं कंडिशन आहे. ओके. सेम आपल्या जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये पण असंच होत असतं. ओके. आणि याच्यामध्ये कसं आहे की अजून एक ऑप्शन आहे. समजा यांचं कॉन्ट्रॅक्ट कसं आहे की कंपल्सरी कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. ओके. म्हणजे जर ती जर तिथं मॉल आणि मेट्रो स्टेशन जर नाही बनलं तर अजय तिथून त्याच्याकडून कंपल्सरी लँड बाय करेल असं नाही. ओके. पण जर इकडं जर फ्युचरवाली केस असती म्हणजे हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं हा ऑप्शनचा सिनारिओ आहे. ओके. पण जर फ्युचर जर असतं तर फ्युचरमध्ये कसं असतं जरी तिथं लँड बनला नाही किंवा जर तिथं मेट्रो स्टेशन किंवा मॉल नाही बनला तरी त्या केसमध्ये अजयला तिथून ते कंपल्सरी त्याच्याकडून ती 50,00,000ला जमीन घ्यावीच लागते. ओके. सो हा जो सिनारिओ आहे हा सेम सिनारिओ आपल्या मार्केटमध्ये लागू होत असतो. ओके. म्हणजे ऑप्शन्समध्ये लागू होत असतो. ओके. सो मी तुम्हाला इथं दाखवतो की याच्यामध्ये कसं असतं की हा आपला निफ्टीचा चार्ट झाला. ओके. समजा 25,200 इथं ऑप्शन अवेलेबल आहे. सो जर तुम्ही
इथं जर सर्च केलं 25,000 निफ्टी 25,200 तर तुम्हाला इथं वेगवेगळे स्ट्राईक प्राईसचे सीई आणि पीई दिसत आहेत. ओके. आता निफ्टीची एक विकली एक्सपायरी असते, म्हणजे प्रत्येक निफ्टीची जी स्ट्राईक प्राईस आहे त्याची एक विकली एक्सपायरी असते, म्हणजे एव्हरी ट्यूजडे तो ट्रेड किंवा तो एक्सपायर होतो त्याच्या डेट विकलीनुसार. ओके. आणि बँक निफ्टीची मंथली असते. ओके. सो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, समजा मी इथं 25,200 टाकलं तर 25,200चे इथं मल्टिपल ऑप्शन आहेत, म्हणजे 25,200चा सीई आहे, पीई आहे. हा कधी आहे 2 मार्चचा आहे, सेम 10 मार्चचा आहे, सेम 17 मार्चचा आहे, सेम 14 मार्चचा आहे, 24 मार्चचा आहे. सो असे विकली आपल्याकडे वेगवेगळे स्ट्राईक प्राईस राहतात. ओके. आणि त्याची काही एक प्रीमियम अमाऊंट राहते. सो आपल्याला मार्केट समजा 25,200 आहे एवढी प्राईस न देता आपल्याला प्रीमियम अमाऊंट देऊन, समजा आता याची किती अमाऊंट आहे 25,200ची, समजा ₹252 आहे, तर तेवढी अमाऊंट देऊन आपल्याला तो बाय करावा लागतो. ओके. आणि जर मार्केट वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होत असतं आणि खाली आलं तर तुम्हाला लॉस होत असतो. ओके. म्हणजे तुमची जे काही डिरेक्शन असेल त्याच्यामध्ये नुसार तुम्हाला बाईंग किंवा प्रॉफिट किंवा लॉस होत असतं. ओके. सो बेसिकली आपल्याला ॲक्च्युअल प्राईस न देता प्रीमियम प्राईसमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू घ्यावी लागते. आणि इथं असं काही फिक्स कॉन्ट्रॅक्ट नसतं की तुम्हाला नंतर जाऊन ती सेम प्राईसला बाय केलीच पाहिजे, असं काही नाही. ओके. फ्युचरमध्ये तुम्हाला भले ती प्राईस तिथपर्यंत पोचो किंवा नाही पोचो, तुम्हाला पुढे जाऊन ते बाय करणं कंपल्सरी असतं. आता याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. ओके. एक म्हणजे सी आणि एक म्हणजे कॉल ऑप्शन आणि एक असतो पुट ऑप्शन. ओके. जे मी तुम्हाला पुढच्या काही म्हणजे सी म्हणजे काय आहे किंवा पी म्हणजे काय आहे हे तुम्हाला मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. सो सीईमध्ये पण 2 ऑप्शन असतात, एक बाईंगचा ऑप्शन असतो, एक सेलिंगचा ऑप्शन असतो. सेम पीईमध्ये बाईंग आणि सेलिंगचा ऑप्शन असतो, जे मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. ओके. आणि जसं आपण आता ऑप्शन बाईंग पाहत आहोत, सो तसंच सेम ऑप्शन सेलर पण असतात. ओके. सो आपण हे हळूहळू सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. सो बेसिकली ऑप्शन बायरला जो लॉस असतो तो लिमिटेड लॉस असतो आणि जे प्रॉफिट असतं ते अनलिमिटेड प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात. ओके. प्रीमियम देऊन आपल्याला काही बेसिक प्रीमियम जे डिसाईड होतात स्ट्राईक प्राईसनुसार, ते प्रीमियम देऊन आपल्याला ते बाय करावे लागतात. ओके. सेलरला जो प्रॉफिट असतो तो लिमिटेड प्रॉफिट असतो, पण लॉस असतो तो अनलिमिटेड लॉस होण्याची शक्यता असते. ते कसं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. ओके. आणि याच्यामध्ये सेलर हे प्रीमियम रिसीव्ह करत असतात. ओके. बायर हे प्रीमियम बाय करून घेत असतात आणि सेलरला प्रीमियम रिसीव्ह होत असतात. ओके. आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काही टर्मिनॉलॉजी आहेत जे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. एक म्हणजे स्ट्राईक प्राईस, मी जे आत्ता तुम्हाला सांगितली की स्ट्राईक प्राईस म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रीमियम म्हणजे काय, मी प्रीमियम देखील सांगितलं आहे, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील कव्हर करेन. एक्सपायरी असतात त्या पण मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेन. लॉट साईज असते, काही पर्टिक्युलर लॉट्स असतात, लॉट साईजमध्येच आपल्याला बाईंग करावी लागते. ओके. सो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. काही गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतो, कारण तुम्हाला असं वाटत, कारण खूप लोकांची अशी इच्छा असते की मला इक्विटीमध्ये नाही करायचं आहे ट्रेडिंग, मला झटपट पैसे कमवायचं आहे वगैरे वगैरे. ओके. म्हणून तुम्ही ऑप्शन बाईंग किंवा सेलिंगकडे येत असतात. ओके. सो लक्षात ठेवा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ऑप्शन बाईंग हे रिस्की आहे. ओके. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घेऊन प्रॉपर स्टडी करूनच तुम्हाला ऑप्शन बाईंग किंवा सेलिंग करायची आहे. सो आत्ता आपण ऑप्शन बाईंग पाहतोय, सो आपल्याला ऑप्शन बाईंगसुद्धा प्रॉपर स्टडी करूनच करायचं आहे. कारण इथं जसजशी आपली एक्सपायरी येते तसतसं टाईम डिके होत असतो. ओके. सो आपले स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस असतात, लॉस होण्याचे चान्सेस असतात. ओके. बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. तुम्ही जर स्टॉप लॉस सिस्टीममध्ये लावला नसेल तर आणि अचानक मार्केट जर खाली गेलं तर तुम्हाला एक मोठा लॉस होण्याची शक्यता असते. सो रिस्क इथं जास्त असते, कारण इथं व्होलॅटिलिटी जास्त असते. ओके. मार्केट सडन मूव्ह होत असतं, व्होलॅटिलिटी खूप असते. लिव्हरेजमुळे आपल्याला इकडे ऑप्शन बाईंगमध्ये लिव्हरेज मिळत असतं, कारण आपण ॲक्च्युअल प्राईसमध्ये बाय न करता काही प्रीमियम अमाऊंट देऊन बाय करत असतो. सो आपल्याकडे अमाऊंट जास्त असते, फंड जास्त असतो. सो आपण काही प्रॉपर प्लॅनिंग न करता इथं बाईंग करतो आणि मग म्हणजे आपली दिवसाची रिस्क प्लॅन नसते, मग आपल्याला एक मोठा लॉस होतो आणि मग आपलं हळूहळू अकाउंट खाली व्हायला सुरुवात होतं. सो याच्या आधी मी जे काही व्हिडिओ बनवले हे त्याच्यासाठीच होतं, कारण आपला पाया मजबूत असला पाहिजे. त्या गोष्टी जर क्लिअर नसतील तर तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये येऊ नका. पहिल्यांदा त्या गोष्टी क्लिअर करा आणि मगच ऑप्शन बाईंगमध्ये या. म्हणून म्हणतोय की माझी आधी जी A to Z लर्निंग सिरीज आहे ती कंप्लीट पहा. जर ती पाहिली नसेल
तर ती पहिली पहा आणि नंतरच मग तुम्ही ऑप्शन बाईंगकडे वळा. ओके. कारण ते कोअर कन्सेप्ट आहेत, त्या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. आता ऑप्शन बाईंगमध्ये काय ऑप्शन बाईंगचे बेनिफिट पण समजून घेऊ किंवा काय रिझन आहेत ज्याच्यामुळे मार्केटमध्ये लोक इथं येतात ऑप्शन बाईंगकडे. एक म्हणजे आपल्याला कॅपिटल कमी लागतं. सेलिंगमध्ये आपल्याला जास्त कॅपिटल लागतं. ओके. पण बाईंगमध्ये आपण प्रीमियम प्राईजमध्ये बाय करत असतो. सो त्याच्यामुळे आपल्याला इथं कमी कॅपिटल लागतं. ओके. लिव्हरेज मिळतं. ओके. इथं क्विक मुवमेंट असतं. सो आपल्याला क्विक प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस असतात. ओके. आणि इंट्राडेमध्ये आपल्याला मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी मिळतात. सो हे सगळे त्याचे बेनिफिट आहेत. पण जसे हे बेनिफिट आहेत तसेच हे रिस्की पण आहेत. सो आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करून आपल्याला ऑप्शन बाईंग करायची आहे. ओके. कारण टाईम डिके होत असतो. आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये टाईम डिकेवरती पण कसं आपल्याला त्याच्यातनं वाचायचं आहे, कसं आपण नेक्स्ट काही वीक्सचे बाईंग करून कसं आपण प्रॉफिट काढू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण सध्या आपण समजून घेत आहोत की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय. सो मी जे तुम्हाला अजय आणि रोहितचं एक्झाम्पल दिलं ते सेम म्हणजेच आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करत असतो त्या गोष्टी. ओके. ते तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला कन्सेप्ट माहिती असला पाहिजे म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगत आहे. कारण जेव्हा आपण ॲक्च्युअली ऑप्शन बाईंग, CE बाय करत असतो, ओके, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत नसतो की कोण कसं होतंय काय. आपल्याला माहिती असतं की ओके, हा त्याची स्ट्राईक प्राईस आहे, ही PEची प्राईस आहे, CEची प्राईस आहे. आपल्याला सगळं माहीत असतं आणि आपण पटपट बाय करत असतो आणि आपण आपल्या ट्रेडचा प्लॅन करत असतो. पण ॲटलिस्ट आपल्याला बेसिक माहिती पाहिजे म्हणून मी या गोष्टी कव्हर करत. आता ऑप्शन बाईंगसाठी काय, तर तुम्ही एकतर म्हणजे तुमचा कंप्लीट स्टडी असला पाहिजे. सेकंड म्हणजे तुम्हाला रिस्क माहिती पाहिजे की याच्यामध्ये पहिलं तर तुम्ही हे समजून घ्या याच्यामध्ये रिस्क आहे. हे समजून घेऊनच तुम्ही ऑप्शन बाईंग सुरुवात करा. ओके. आणि एकदम आपल्याला कॅपिटल इंट्रोड्यूस नाही करायचं आहे. ओके. पहिल्यांदा गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये प्रो झाला मग तुम्ही हळूहळू कॅपिटल आणू शकता. ओके. आणि लर्नर असाल तर तुम्ही अजून फोकस करा, सगळ्या गोष्टी समजून घ्या. गॅम्बलिंग करण्यासाठी ऑप्शन बाईंगकडे येऊ नका किंवा तुम्ही इमोशनल ट्रेडर असाल तर ऑप्शन बाईंगमध्ये नका येऊ. किंवा पहिल्यांदा तुम्ही इमोशनली बिल्ड व्हा, सायकॉलॉजी समजून घ्या, सायकॉलॉजी बिल्ड करा आणि मग ऑप्शन बाईंगकडे वळा. सो येस, हा जो पूर्ण व्हिडिओ होता तो होता की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय. ओके. सो मी बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न केला आहे. पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण हळूहळू पुढे जाऊ. ओके. सो ज्याची तुम्ही वाट बघत होता की ऑप्शन बाईंगची, तो मी फायनली ती सिरीज स्टार्ट केली आहे. ओके. सो अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. ओके. सो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.